मुळात जेव्हा आमदार निवासमधून मी बाहेर पडलो ना, त्याच्यानंतर मी आमदार निवासमध्ये गेलोच नाही. त्यानंतर आमदार निवासमध्ये मी जेव्हाही गेलो काही मंत्री महोदयांना भेटायला, तेव्हा फक्त त्यांना भेटलो आणि तिकडनं आलो. फक्त एक गोष्ट मला जाणवली की थोडी सिक्युरिटी टाईट झाली आता. तेव्हा सिक्युरिटी एवढी टाईट नव्हती. तेव्हा तुला सांगतो ना, यायचं लेटर देणार, ते लेटर चेक करणार. हा कुठल्या रूमला 531 गेले 531 तो 531 ला गेला की 3-4 जण येणार. 531 ला आले ना त्यांना भेटायला जायचे की ते 3-4 जण वर गेले की ते तिथेच राहिले, ते खाली यायचेच नाहीत. मग अशा घटना तेव्हा खूप घडायच्या. पण आता मला चित्र, मी 2-3दा गेलो तेव्हा मला दिसलं नाही. पण मी आमदार निवास मध्ये राहत होतो ते आकाशवाणीच्या समोरच्या, सेम आकाशवाणीच्या आकाशवाणीच्या समोर सेम आकाशवाणी आमदार निवास. पण तेव्हा हे बघ, आमदार निवास नाण्याच्या दोन बाजू असतात, एक चांगली एक वाईट. आमदार निवास कडे तुम्ही बघितलं तर ते चांगलं पण आहे, कारण ज्यांची निवासाची इथे सोय नाही त्यांना त्या गावच्या त्या शहरातल्या आमदाराच्या वतीने राहायची सोय होती. नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की तिथे जर लक्ष दिलं गेलं नाही तर त्या ओळखीचा गैरफायदा ते घेऊन तिथे नको ते उद्योग करतात. तुला सांगतो, खाली तर म्हणजे अशी वर्दळ असायची की हा आला गावाकडचा, तोत्या लोक खूप आहेत. तोत्या लोक. मग ते त्याला काही ना काहीतरी, तुमचं हे काम आहे का, 2 मिनिटात करून देतो, एवढं फक्त बघा, संपलं. 2 मिनिटात करून देतो म्हणून तू 2, 4, 8 दिवस त्याला तिथे राहायला लावणार, पैसे घेणार. त्याच्यानंतर हा बिचारा दुसरीकडनं भाड्यासाठी पैसे घेणार आणि गावी निघून जाणार. अशा घटना इतक्या बघितल्यात मी, इतक्या बघितल्यात. तर त्याच्यावर पण एक प्रकाशझोत टाकणारा पण एंटरटेनिंग व्हॅल्यूनी असा हा सिनेमा आहे.